पिछले कुछ महीनों से बुल्ढाना जिले के खामगांव शहर नगर परिषद में अंधेर नगरी चौपट राजा जैसा कार्यभार चल रहा है और अवैध कार्यों को मंजूरी देकर घटिया विकास कार्य किए जा रहे हैं। इसके अलावा पूर्व विधायक दिलीप कुमार सानंदा के नेतृत्व में शहर में विभिन्न समस्याओं को लेकर अनियमितता बरतने का आरोप लगाते हुए एक निवेदन दिया गया। इस दौरान नगर परिषद प्रशासन को नींद से जगाने और ध्यान आकर्षित करने के लिए क्रांति दिवस पर भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के पूर्व विधायक दिलीप कुमार सानंदा के नेतृत्व में नगर पालिका के सामने डफली बजाव विरोध प्रदर्शन किया गया। भ्रष्टाचारी आमदार लाओगे, ऐसा शौचालय पाओगे। भ्रष्टाचारी आमदार लाओगे, ऐसा शौचालय पाओगे। खामगाव नगरपालिका ही बुलढाणा जिल्ह्यातली सर्वात मोठी नगरपालिका आहे। यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करप्शन भ्रष्टाचार सुरू आहे खुलेआम। आपल्याला मी या ठिकाणी सांगेल, या ठिकाणी इथला लोकप्रतिनिधी येथील जो लोकप्रतिनिधी आहे आम्ही ते एकच म्हणतो, एकच वादा टोल सम्राट दादा अशी व्याख्या झालेली आहे आमच्या खामगाव मतदारसंघातील। जागोजागी अवैध धंद्यांचे अड्डे आज मी घोषणा केली होती, तर त्या SP साहेबांनी आजच बंद केले ते धंदे, सर्व बंद। आज धंदे त्यांनी बंद केले। परत 2 दिवसानंतर परत मोठ्या प्रमाणात हप्ते घेतील, 2 दिवसानंतर परत ते सुरू होतील। परंतु आता त्यांची गय केली जाणार नाही। परत मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष या ठिकाणी केला जाईल। या ठिकाणी नगर परिषदमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे। एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी ते या ठिकाणी दुसऱ्याच्या नावावर ठेके घेतात, बोगस टेंडर मॅनेज करून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार त्या माध्यमातून ते करत आहे। चीफ ऑफिसरला या ठिकाणी जे मुख्य प्रशासक आहे ते त्यांच्या ताटाखाली मांजर आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आज मुख्याधिकारी 10%, 40% एकूण पैसा कोणत्याही कामामध्ये या ठिकाणी घेतला जातो। म्हणजे एकच वादा 40%चा हा दादा, अशी परिस्थिती खामगाव मतदारसंघाची झाली आहे। जागोजागी घाणीचं साम्राज्य आहे। 15 दिवस पाणी येत नाही। तुम्ही बघा, आजही खामगावमध्ये 15 दिवस झाले। आज तुम्ही गावामध्ये कुठेही जाऊन विचारू शकता आणि हे महाशय उद्घाटन करता की बस पाणी येणार, पाणी येणार। यांचे जे पिताशी आहेत त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये आमचा नगराध्यक्ष तुम्ही निवडून द्या, येत्या आखाजीला आम्ही तुम्हाला नळाद्वारे पाणी देऊ। परंतु अद्यापपर्यंत इतके वर्ष झाले त्यांनी खामगाव शहराला पाणी दिलेलं नाही।